चंद्रशेखर बावनकुळे हे नव्याने प्रदेशाध्यक्ष झाले, ती कोणती कारणे ज्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले त्यावर नजर टाकूयात। गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ तर आहेतच, पण विदर्भात त्यांच्या कामाचा ठसा आहे। शिवाय त्यांच्या रूपाने भाजपला प्रदेशाध्यक्ष मिळालेत तर ओबीसी समाजामध्ये देखील वेगळी भावना निर्माण होत आहे। गेल्या काही दिवसांपासून बावनकुळे ऍक्टिव्ह झाले असून विरोधकांचे मुद्देही ते खोडून काढत आहेत। नंबर 2, पक्षाबरोबर एकनिष्ठ तर आहेतच, पण बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात, त्यामुळेच त्यांचे विधान परिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले होते। विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक असताना देखील बावनकुळे यांची वर्णी लागली होती, त्यामुळे फडणवीसांशी असलेली जवळीकता हा देखील महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय। नंबर 3, केंद्रीय पातळीवरून नेतेही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत विचारधीन आहेत। शिवाय आगामी काळातील निवडणुका आणि त्या अनुषंगाने पक्ष संघटनेचे कौशल्य या बाबींचा विचार केला जात आहे। ओबीसी समाजाचे मोठे नेते आणि पक्ष संघटनेसाठी होणारा फायदा या दोन्ही बाजू महत्त्वाच्या ठरणार आहेत। नंबर 4, विदर्भात भाजप नेत्यांची काही कमी नाही असे असताना देखील बावनकुळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली। शिवाय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 2014 ते 2017 या काळात ते ऊर्जा मंत्री देखील होते। त्या काळातील त्यांच्या कामामुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला वेग आला होता। आता विधान परिषदेवर ते आमदार असले तरी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। नंबर 5, 2014 ते 2019 या काळात बावनकुळे हे मंत्री राहिलेले असताना देखील 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती। असे असताना देखील त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आणि त्याचाच फायदा त्यांना झालेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना तर प्रदेशाध्यक्षपद मिळालंच, मात्र पंकजा मुंडे या अजूनही आपलं राजकीय पुनर्वसन होण्यामध्ये मागे राहिलेले आहेत। पंकजा मुंडे यांचा पत्ता वेळोवेळी कट होण्याचे काय कारणे असू शकतात, कमेंटमध्ये व्यक्त व्हा। हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा। धन्यवाद।